संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी ही पहिल्या दिवसापासून भूमिका, मात्र तरीही मला टार्गेट केलं जात आहे, भगवानगडावरून धनंजय मुंडेंचा आरोप। भगवानगड भक्कमपणे धनंजय मुंडेंच्या पाठीशी, धनंजय मुंडे गुन्हेगार नाही ते 100% सांगू शकतो, महंत नामदेव शास्त्रींकडून मुंडेंची पाठराखण। धनंजय मुंडेंची दुसरी बाजू नामदेव शास्त्रींना माहिती नसावी, धनंजय मुंडेंविरोधातील पुराव्यांची कागदपत्र मी महंत शास्त्रींपर्यंत पोहोचवणार, अंजली दमानी यांची प्रतिक्रिया। हत्या करणाऱ्या आरोपींची मानसिकता का बिघडली हे मीडियानं दाखवलं नाही, देशमुखांना झालेल्या मारहाणीची दखल घेतली, तशी आरोपींना झालेली मारहाण ही देखील दखल घेण्यासारखी, महंत नामदेव शास्त्रींनी मीडियावरच खापर फोडलं। धनंजय मुंडेंना गुन्हेगार ठरवल्यानं आमच्या संप्रदायाचं नुकसान झालं, जातीयवाद वाढला, राजकीय पक्षांनी याची दखल घेतली पाहिजे, अन्यथा वाईट परिणाम होऊ शकतो, महंत नामदेव शास्त्रींचा सूचक इशारा। चापट मारली म्हणून हत्या, मग हत्या झाल्यावर काय करायचं, महंत नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यानंतर धनंजय देशमुखांचा सवाल, आमचा माणूस गेलाय, मग आमची मानसिकता काय असेल, धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया। महंत नामदेव शास्त्रींचं वक्तव्य दुर्दैवी, खून केलेल्यांना सोडून द्या असं त्यांना म्हणायचंय का, आरोपीने माणूस मारून टाकलाय त्याविषयी भावना नाहीत का, जरांगेंचा नामदेव शास्त्रींना सवाल। रायगडचं पालकमंत्रीपद एकनाथ शिंदेंकडे देण्याची शक्यता, गोगावले तटकरे वादावर तोडगा काढण्यासाठी भाजपकडून प्रयत्न, तर मुंबईचं पालकत्व भाजप घेणार, सूत्रांची माहिती। रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद सोडण्यास राष्ट्रवादी अनुकूल नाही, मुंबई महानगर क्षेत्रामध्ये एकतरी पालकत्व असण्याची राष्ट्रवादीची भूमिका, रायगडचं पालकमंत्रीपद कायम ठेवण्याची आग्रही मागणी। ममता कुलकर्णी यांना महामंडलेश्वर पदावरून हटवलं, किन्नर आखाड्याचे संस्थापक ऋषी अजय दास यांची कारवाई, काही दिवसांपूर्वी ममता कुलकर्णीची महामंडलेश्वर पदावर निवड करण्यात आली होती।